मधुरी महाराजे छत्रपती यांनी राधानगरीतील विविध ठिकाणी संपर्क दौरा केला। यावेळी बोलताना त्यांनी राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळात केलेल्या कामांचा आजच्या 7व्या पिढीला लाभ होतोय असं सांगून त्यांचाच वसा आणि वारसा त्यांचे पणतू श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी जपल्याचं सांगितलं। मराठा आरक्षण, टोलविरोधी आंदोलन अशा आंदोलनांमध्ये सहभाग घेतला। कोल्हापुरातील शांतता यात्रेचं नेतृत्व महाराजांनी केलं। कोरोना काळात आणि कोल्हापूरच्या पूर परिस्थितीत योगदान दिलं, पण त्यांनी समाजासाठी केलेल्या कामांची जाहिरात कधी केली नाही असं सांगून राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांची शिदोरी त्यांनी जपल्याचं मधुरी महाराजे छत्रपती यांनी सांगितलं। गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी राधानगरीच्या विकासात शाहू महाराजांचं मोठं योगदान असल्याचं सांगितलं। राधानगरीच्या शिल्पा कांबळे यांनी यावेळी बोलताना आमच्या दलित समाजाच्या वस्तीला घरकुल बांधण्यासाठी जागा नव्हती, तेव्हा श्रीमंत शाहू महाराजांनी 1970च्या दशकात आपली स्वतःची जमीन आमच्या समाजासाठी दिल्याचं सांगितलं। त्यांनी खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू महाराजांचा वारसा चालवला असून त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची संधी आल्यानं ती मताच्या रूपातून साधणार असल्याचं सांगितलं। शाहू महाराजांचा वसा आणि वारसा श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी जपला आहे। 1970च्या दशकात राधानगरी इथल्या आमच्या दलित वस्तींना घरकुल उभारण्यासाठी समाजातील कुटुंबांना जागा नव्हती। छत्रपती कुटुंबियांनी स्वतःची जागा आमच्या समाजासाठी दिली। जागा दिल्याने आमची शेकडो कुटुंबे आज सुखाने नांदत आहेत। त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी आज आम्हाला संधी मिळाली आहे। त्या संधीचं सोनं आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। त्यांना आमचा 100% पाठिंबा आहे, तो आम्ही मतदानाच्या स्वरूपात दाखवून देऊच आणि आम्ही 100% महिला वर्ग म्हणा किंवा पुरुष वर्ग आम्ही त्यांना 100% मतदान करून विजयी करून देणार आणि दिल्लीपर्यंत नेऊन पोहोचवणार। यावेळी यशवंत कांबळे, तालुका काँग्रेसचे सरचिटणीस संजय माळकर यांनी मनोगत व्यक्त केली। या प्रसंगी जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुप्रिया साळुखे, सुधाकर साळुखे, रमेश बचाटे, प्रकाश चांदम, मयूर पोवार, दादासाहेब सांगावकर, आरती तायशेटे, प्रकाश बालनकर, रमजान मुल्लानी, मिथुन पारकर, सुरेश बचाटे, ओमकार निंबाळकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।